झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य सरकारने सादर केलेल्या सिंचनाची श्वेतपत्रिका मराठवाड्याच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे। काय कारण आहेत नेमकी याची पाहूयात। कुरघोडीच्या राजकारणात अडकलेली श्वेतपत्रिका अखेर राज्य सरकारनं सादर केली। मात्र या श्वेतपत्रिकेत केलेल्या तरतुदीनुसार आता राज्यातील अनेक भागातील सिंचन प्रकल्पांवर संकट ओढावणार आहे। मराठवाड्याला तर याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे। श्वेतपत्रिकेमध्ये 25% कमी काम झालेले प्रकल्प गुंडाळण्याची शिफारस करण्यात आलेली आहे आणि गोदावरी खोरे महामंडळातील 54 प्रकल्पांवरती 25%पेक्षा कमी खर्च झाला आहे। त्यामुळे मराठवाड्यातील एक मोठा प्रकल्प, 3 मध्यम प्रकल्प आणि 50 लघु प्रकल्पांवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 5,999 कोटी रुपयांची गरज आहे। मात्र श्वेतपत्रिकेतल्या तरतुदींमुळे या सर्व कामांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तसंच कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याला मिळणारे 25 टीएमसी पाणी सुद्धा या शिफारशींमुळे मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे। त्यामुळे सुरू असलेल्या कामांचं भवितव्य टांगणीला लागलंय। राष्ट्रवादीच्याच आमदारांनी या तरतुदींचा कडाडून विरोध केलाय। वर्षाला 1000 कोटी जरी यांनी दिले तरी हे प्रकल्प पूर्ण व्हायला कमीत कमी 10 वर्ष लागतील आणि त्यानंतर इतर लघु प्रकल्प ज्याचा सर्वे सुद्धा आणि पाणी मंजूर झालंय पण राज्यपालाच्या निर्देशामुळे सर्वे झाला नाही आणि कृष्णा मराठवाडा हे सर्व बघता मराठवाडा हा कायम तहानलेला ठेवण्याचे इतर काही विभागांचे किंवा आपल्या सरकारचं काही असं काही धोरण आहे का अशी शंका घ्यायला वाव आहे। राष्ट्रवादीच्या अखत्यारीत असलेल्या सिंचन खात्यानं काढलेल्या या श्वेतपत्रिकेत घोटाळा, भ्रष्टाचाराला बगल देण्यात आलेली असली तरी मराठवाड्यात काँग्रेसला अडचणीत आणण्याची संधी सोडली नसल्याचीही चर्चा आहे। दुसरीकडे या निमित्तानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। खरं पाहिलं तर हे मराठवाड्यावर अन्याय करणार आहे। 254 प्रकल्प जे आहे, जे मराठवाड्याचे प्रकल्प आहे, त्या मराठवाड्याच्या प्रकल्प जास्तीत जास्त निधी देऊन ते प्रकल्प पूर्ण करावं अशी मागणी आम्ही सर्व शिवसेनेचे आमचे आमदार, आम्ही सर्व लोक या ठिकाणी विधानसभेमध्ये या ठिकाणी मागणी करणार आहे। मराठवाडा, विदर्भ या मागास भागातील लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी अनुशेष निर्मूलनासाठी आवश्यक असलेले प्रकल्प पूर्ण करणं या पर्यायाचा आग्रह धरला पाहिजे। मला वाटतं या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर परिस्थिती सुस्पष्ट आहे। श्वेतपत्रिकेतील तरतुदींना अजून मान्यता मिळालेली नाही आहे, तरी सुद्धा दुष्काळी मराठवाड्याच्या झोळीत निराशाच पडल्याचं चित्र आहे। मात्र आणखी किती अन्याय मराठवाड्यानं सहन करायचे याचं उत्तर सरकार देईल का असा प्रश्न विचारला जातोय। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।